नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. उपसाबंदीच्या आदेशात रातोरात बदल, संतप्त शेतकऱ्यांचा पाटबंधारे कार्यालयात ठिय्या. शेतीला पाणी मिळावं यासाठी मंगळवारी शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर पाटबंधारे विभागाने आधी दूधगंगा वगळून उपसाबंदी शिथिल केल्याचा आदेश काढला, तर रात्री उशिरा संपूर्ण उपसाबंदीचा आदेश काढला. त्यामुळे बुधवारी सकाळी शेतीसाठी पाणी सोडण्याचं नियोजन केलेल्या शेतकऱ्यांना धक्का बसला. त्यातूनच दुपारी 1 वाजता संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच सायंकाळपर्यंत मूक ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान आमदार डॉक्टर विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेश क्षीरसागर यांनी सरकार समवेत संवाद साधला. पण कार्यालय सुटेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. सायंकाळी आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांची तेथेच बैठक झाली. सायंकाळी आंदोलनस्थळी झालेल्या बैठकीत गुरुवारी 18 रोजी सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, बाळासाहेब देवकर, मारुती पाटील, जय शिवराय शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, भरत पाटील भुयेकर, प्रकाश सौंदाडे, बाजीराव पाटील यांच्यासह 300हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.